हातात मशाल घेऊन तुतारी वाजवायचीच. महाविकास आघाडीच्या लोकसभा प्रचारातील हे गाजलेलं वाक्य. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडताना तुतारी, मशाल आणि पंजाच्या जिंकण्याचे चान्सेस वाढलेत. त्यामुळे सध्या तरी वातावरण तसं चिल आहे. पण लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर शरद पवार आपल्या पक्षासह काँग्रेसमध्ये विलीन होतील अशा बऱ्याच वावड्या उठल्यानंतर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार याची मोठी माहिती समोर आली आहे. प्रादेशिक पक्ष विलिनीकरणाच्या चर्चा मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात जोर धरत असताना आता लोकांची सहानुभूती लाभत असलेले हे दोन्ही पक्ष काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता असल्याने राज्याच्या राजकारणात नवा भूकंप घडण्याची शक्यता आहे. पण खरंच शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही मोठे नेते आपापली पॉलिटिकल आयडेंटिटी सोडून काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे का? याचा इम्पॅक्ट महाराष्ट्राच्या राजकारणात कसा होईल हे सगळं सविस्तर सांगतोय तो आजचा व्हिडिओ. नमस्कार, मी तेजश्री हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत करते. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. तर गोष्ट सुरू होते पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्टेटमेंट पासून. राज्यातील दोन पक्ष लवकरच संपुष्टात येतील किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होतील असं जाहीरपणे सांगून चव्हाणांनी नव्या वादाला तोंड फोडलं. चव्हाणांच्या या स्टेटमेंट नंतर सगळ्यांच्याच नजरा तुतारी आणि मशालीकडे गेल्या. हे कमी होतं की काय म्हणून शरद पवारांनीही यात भर घातली. लवकरच देशातील प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसच्या जवळ जातील व काँग्रेसमध्ये विलीन होतील असं म्हणत राष्ट्रवादी पक्षाची आणि काँग्रेसची विचारधारा एकच असून पुढील निर्णय सहकार्यांना विचारून घेतला जाईल असं स्टेटमेंट करून शरद पवार आपल्या पक्षासह लवकरच काँग्रेसमध्ये विलीन होतील या चर्चेला आणखीनच हवा दिली. पण आता थेट उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन्ही पक्ष काँग्रेसमध्ये लवकरच विलीन होतील अशी गॅरंटी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी पार्टी यांचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणारच आहे. हे जेव्हा होईल तेव्हा मला सर्वात जास्त आठवण बाळासाहेब ठाकरेंची येईल. बाळासाहेब म्हणायचे की मला काँग्रेस सोबत जाण्याची वेळ आली की माझे दुकान मी बंद करेन. मात्र आता विनाश होत आहे, आता नकली शिवसेनेचे अस्तित्व राहणार नाही असं म्हणत पंतप्रधानांनी उद्धव ठाकरे लवकरच काँग्रेसमध्ये दिसतील यावर जणू शिक्कामोर्तब केलाय. एकट्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार केला तर पवारांनी आपल्या राजकारणाची सुरुवातच काँग्रेसमधून केली. काँग्रेस पक्षात असतानाच त्यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा मान मिळाला. नंतरचं राजकारण बदललं आणि त्यांनी राजकारणाचं नवं समीकरण जन्माला घालत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. पण असं असलं तरी पक्षाचा बेस हा काँग्रेसच्याच विचारांचा होता. म्हणूनच की काय त्यानंतर लगेचच वर्षभरात झालेल्या निवडणुकीनंतर त्यांनी याच काँग्रेस सोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. यानंतर महाराष्ट्रातील त्यांचं राजकारण काँग्रेसला पूरक असंच राहिलं. सध्याच्या राजकारणात प्रादेशिक पक्ष टिकवणं हे अवघड आहे. आधीच अजितदादांनी पक्षात बंड करून राष्ट्रवादीवर क्लेम केल्याने याला आणखीनच बळ मिळालं. हाच धडा लक्षात घेऊन राजकारणात मुरलेल्या शरद पवारांना आता मुख्य धारेतील पक्षाची गरज वाटतेय. म्हणूनच पवार हे कुठलाही आडपडदा न ठेवता काँग्रेसमध्ये विलीन होतील असं बोलायला चान्स उरतो. आता प्रश्न उरतो तो शिवसेनेचा. मुळात शिवसेनेचा जन्मच काँग्रेसला विरोध करून झाला. बाळासाहेबांनी काँग्रेसच्या विचारांचा जाहीर सभेतून भुगा पाडत आपलं राजकारण पुढे रेटलं. शिवसेनेच्या उदयामुळेच काँग्रेसचं मुंबईतील अस्तित्व संपुष्टात आलं. त्यात हिंदुत्व हा बेस धरून शिवसेना राजकारण करत असल्याने तो पक्ष कधी काँग्रेसच्या सोबत जाईल याचा कोणी विचारही केला नव्हता. पण हे घडलं 2019 मध्ये. महाविकास आघाडीचा प्रयोग करून शरद पवारांनी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाची मोट बांधली. यानंतरचा गेला बाजार इतिहास आपल्याला माहीतच आहे. थोडक्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना ही काँग्रेसच्याच फेवरमध्ये गेली. हळूहळू पक्षाची हिंदुत्वाची कन्सेप्टही बदलत गेली. सध्याचं राजकारण भावनिकतेवर चालत असलं तरी यापुढे त्यांना एक कुठला तरी वैचारिक स्टँड घेणं गरजेचं आहे. अशा वेळेस उत्तर अर्थातच येतं नाही. उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये विलीन होण्याची सध्या तरी शक्यता दिसत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेसला पूरक म्हणजेच भाजपच्या विरोधात भूमिका घेतील. पण काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या होत असलेल्या चर्चा या चर्चाच म्हणाव्या लागतील. बाकी तुम्हाला काय वाटतं? शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होईल का?
तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.